Dear students, you know the lesson An Astrologer's Day is a short story written by R.K. Narayan. This is a suspense story describing a day in the life of an astrologer. An Astrologer's Day ही आर के नारायण यांनी लिहिलेली एक लघुकथा आहे. एका ज्योतिषाच्या आयुष्यातील एका दिवसाचे वर्णन या कथेमध्ये केले आहे. संपूर्ण पाठाचा अभ्यास करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहू शकता. या लेक्चरमध्ये आपण पाठावर आधारित ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास करूया. संपूर्ण कथा किमान एक वेळ वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजची उत्तरे लिहिणे सोपे जाईल. आता तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 7 पहा. A1 दिलेली पहिली ॲक्टिव्हिटी. गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट वन वर्ड फॉर ईच ऑफ देम. ॲन एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. या ठिकाणी तुम्हाला काही दिलेलं वर्णन आहे आणि या वर्णनाच्या आधारे तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे की ज्याला म्हणतो आपण वन वर्ड सबस्टिट्यूट. नाव सी बीट नंबर ए. द सायंटिफिक स्टडी of the universe and the objects in it, including stars, planets, nebula, and galaxies. विश्वामधील तारे, ग्रह, नक्षत्र आणि गॅलक्सीज म्हणजेच आकाशगंगा या सर्वांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र. द वर्ड इज ॲस्ट्रॉनॉमी, की ज्याला म्हणतो आपण खगोलशास्त्र. या ठिकाणी एक नवीन शब्द आहे पहा, नेब्युला म्हणजे नक्षत्र. नंतर पहा बीट नंबर बी. द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट दीज मुवमेंट्स कॅन हॅव ॲन इन्फ्लुएन्स ऑन पीपल्स लाईव्ज. तारे, ग्रह, चंद्र, सूर्य यांच्या गतीचा परिणाम मानवी आयुष्यावरती होतो यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र. द वर्ड इज ॲस्ट्रॉलॉजी, की ज्याला म्हणतो आपण ज्योतिषशास्त्र. अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यामध्ये काय होईल ते सांगण्याची कला, की ज्याला म्हणतो आपण प्रॉफेसी म्हणजे भाकीत किंवा भविष्यवाणी. सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेटस अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. इथं म्हटलं पहा, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे कोणत्या गोष्टीचा, मानवी वर्तन किंवा जे काही बिहेवियर ऑफ ॲनिमल्स अँड बिहेवियर ऑफ ह्युमन्स. द वर्ड इज सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्र. नाव दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ वन वर्ड सबस्टिट्यूट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. In the story, we are told that the town hall park was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. Discuss it in a group and list the exceptional qualities of the place. तुम्ही या कथेमध्ये पाहिलेलं आहेस की टाउन हॉल पार्क या ठिकाणी ज्योतिषी आपला बिझनेस करत आहे आणि हे जे काही ठिकाण आहे टाउन हॉल पार्क, या ठिकाणाची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की जी ज्योतिषाला धंदा करण्यासाठी उपयोगी पडतात. नाव सी द लिस्ट ऑफ सच एक्सेप्शनल क्वालिटीज. अ सर्जिंग क्राउड, मेडिसिन सेलर्स, मॅजिशियन्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, अन ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ, अ वेंडॉर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपनड हिज माउथ till the author had spoken for at least 10 minutes. Discuss the reasons behind his act. ज्योतिषी जवळपास 10 मिनिट समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेत असे आणि नंतरच तो बोलत असे. असं का? याची कारणं कोणती होती? मग या ठिकाणी याची आपण कारणं सांगू शकतो. ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. ही ट्राईज टू अंडरस्टँड नेचर ऑफ द क्लायंट. ही लिसन्स ऑल प्रॉब्लेम्स ऑफ हिज क्लायंट्स. He takes time to frame his statements to satisfy his customers. A2 पुढची ॲक्टिव्हिटी. The tactics used by the astrologer to earn his wages are. Now here
we have to mention some tactics used by the astrologer. Now see the answer. The tactics: analysis of human troubles, saying pleasant things to the clients, practicing at marketplace. He speaks on common problems. Now these are the tactics used by the astrologer to earn his wages. An astrologer's appearance helps to create an impression on his clients. Complete the following. या ठिकाणी हा जो काही ज्योतिषी आहे त्याचं अपिअरन्स हे अशा प्रकारचं होतं की लोकांना वाटत असते की हा कोणतरी बुद्धिमान माणूस आहे. नाऊ वी हॅव टू मेन्शन different things about an astrologer's appearance. Now see the answer. The turban on his head, sacred ash and vermilion on his forehead, dark whiskers covering the face, his sparkling eyes. या संपूर्ण वैशिष्ट्यावरून असं वाटायचं की ज्योतिषी हा कोणतरी एक दैवी ज्ञान असलेला माणूस आहे. सी द MCQ type activity. Read the following sentences and choose the correct one. Bit number A. The astrologer says that if Nayak leaves his village again, he would. या ठिकाणी ज्योतिषी असं सांगतो की गुरु नायकने जर त्याचे खेडेगाव सोडले तर त्याच्यावरती खूप मोठं संकट येईल. म्हणजेच इथं आन्सर असेल ही वुड फेस डेंजर. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to his understanding of people. Next, the story suggests that the astrologer's comments and observations please people by flattering them or supporting their own views. Flatter म्हणजे खोटी स्तुती करणे, खोटी प्रशंसा करणे. Guru Nayak consults the astrologer because he wants to get the answer to a specific question. Guru Nayak is looking for the man who tried to kill him to take revenge. The astrologer's remark makes Guru Nayak feel all the following except suspicious. Reactions of the astrologer's wife to his news suggest that she was unaware of his past. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड फाल्स सेंटेन्सेस. करेक्ट द फाल्स सेंटेन्सेस. A. The astrologer gave a correct prediction to the client about his past that he was stabbed, thrown into a well and left for dead. This statement is false. इथं आपण सांगू शकतो the astrologer gave a truth to the client about his past that he was stabbed, thrown into a well and left for dead. भूतकाळातील गोष्टी सांगणं किंवा घटना सांगणं हे प्रेडिक्शन किंवा भविष्यवाणी भाकीत होऊ शकत नाही. इट इज अ ट्रूथ. सो द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. When the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. This statement is true. The astrologer tried to back out of the deal and talked about the client's past. This is also true. The astrologer rescued himself from Guru Nayak's revenge. ज्योतिषाने गुरु नायककडून स्वतःची सुटका करून घेतली. दिस इज ऑल्सो ट्रू. नंतर पहा लास्ट. द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन and should not run away from our mistakes. This statement is false. The moral of the story is that we should not believe in superstitions. We should not believe in superstitions. This is the moral of the story. See the next activity. The astrologer had changed his appearance and his persona when he arrived in the city. Give specific reasons.
ज्योतिषी जेव्हा शहरामध्ये येतो तेव्हा तो आपली वेशभूषा व आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलतो. याची कारणं सांगा. इथं आपण उत्तर सांगू शकतो. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ सिली यंगस्टर. ही थॉट दॅट ही हॅड किल्ड अ मॅन इन अ क्वारल. He left his village to avoid his arrest. He arrived in the city and changed his appearance, and he became an astrologer to avoid detection. This is the reason. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. द डार्कनेस लोड that was inside the astrologer has disappeared. Through this sentence, explain the significance of the title An Astrologer's Day. या पाठाच्या आधारे आपण सांगू शकतो की द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅज डिसअपियर्ड. ॲस्ट्रॉलॉजरच्या मनामधील जे काही दडपण होतं, जे काही भीती होती ती निघून गेली. हा प्रश्न आणि दुसरा पुढील एक प्रश्न पहा. द ॲस्ट्रॉलॉजर फील्स रिलीव्ड दॅट गुरु इज नॉट डेड ॲज इट रिलीव्ज अ ग्रेट बर्डन फ्रॉम हिम. क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जवळपास सारखेच आहे. हे उत्तर आपण सांगू शकतो. द ॲस्ट्रॉलॉजर थॉट दॅट ही हॅड किल्ड हिज फ्रेंड गुरु नायक इन अ क्वारल. सो he left his village and became an astrologer to hide his identity. When he came to know that Guru Nayak is alive, he felt relieved and happy. The day became memorable for the astrologer. Really, the day was an astrologer's day. See the next activity. The astrologer wins the sympathy or criticism of the reader in the end. Express your opinion with the support of the main story. या कथेमध्ये जो ज्योतिषी आहे याच्याविषयी तुम्हाला सहानुभूती वाटते की तुम्ही त्याला दोषी मानता. तुमचं मत काय? अशा प्रकारचे जे प्रश्न असतील त्यांना म्हणतो आपण पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटीज. मग याचे उत्तर आपण सांगू शकतो. पहा. आय थिंक the astrologer gets sympathy of the readers in the end. Many years ago, he quarreled with Guru Nayak and thought that he had killed Nayak. He felt sorry for that. A great load is gone from me today. These words indicate his feeling of repentance. So, I have sympathy for the astrologer. Next activity. In the story, astrologer has a great listening power. Listening helps in developing good relations with people. Express your opinion. इथं आपण उत्तर सांगू शकतो. Astrologer has a great listening power. By listening, we understand the problems and attitudes of the speaker. When we listen to somebody, he or she feels that we are interested in his or her problems. We may develop good relations with people by listening to their opinions. See another activity. If we have to eradicate the superstitions and other ill practices from our society, what steps would you like to suggest? जर समाजामधून अंधश्रद्धा म्हणजे सुपरस्टिशन्स आणि ज्या काही अशा वाईट प्रथा आहेत या प्रथा संपवायच्या असतील तर तुम्ही कोणते उपाय सुचवाल? दिस इज ऑल्सो पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटी. याचं उत्तर तुम्ही तुमच्या विचारानुसार सांगू शकाल. व्हॉट एव्हर यू से युअर आन्सर इज ॲक्सेप्टेबल. या ठिकाणी एक नमुना उत्तर पहा. एज्युकेशन इज द ओनली पाथ to eradicate superstitions and other ill practices from our society. There should be focus on scientific attitude in education. We must give up superstitions to make India great. Page number 10. See the next activity. A3. In the story, the following characters reveal their qualities through words and actions. Pick out the words that describe them from the box and write in the appropriate columns. या कथेमध्ये
अनेक असे विशेषण आलेले आहेत की जे आपण सांगू शकतो ॲस्ट्रोलॉजरसाठी, गुरुनायकसाठी आणि ॲस्ट्रोलॉजर्स वाईफ यांच्यासाठी. नाऊ we see list of different adjectives. We may use these adjectives for the characters. Now see the answer. Adjectives for astrologer. Astrologer साठी वापरलेली विशेषण: shrewd, overconfident, smart, rational, clever, cunning, skeptical, protective, intuitive, mystical, sharp. Now these are the adjectives we may use for astrologer. Now see the list of adjectives for Guru Nayak. He is manipulative, arrogant, demanding, mean, antagonistic, gullible, quarrelsome, aggressive and impetuous. नंतर पहा adjectives for astrologer's wife. She is caring, worried, suspicious, humanistic. Now in this way we may use different adjectives for these characters. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. मॅच द सफिक्सेस विथ द वर्ड्स अँड मेक नाउन्स. वन इज डन फॉर यू. इथं आपण 3 कॉलम पाहतो. पहिल्या कॉलममध्ये शब्द दिलेले आहेत की ज्यांना म्हणतो आपण रूट वर्ड्स. इन सेकंड कॉलम वी सी सफिक्सेस. या ठिकाणी रूट वर्ड आणि सफिक्स यांची योग्य जोडी लावून आपण या शब्दाचं नाउन फॉर्ममध्ये रूपांतर करू शकतो. शब्द पहा. ऑक्शन, suffix n-double-e-r, sorry double-e-r. Now the noun is auctioneer. Enchant, noun is enchantment. इथं ment हा असेल सफिक्स. नो, noun form knowledge. Prepare, noun form preparation. Proceed, procedure. Appear, appearance. Remark, remarkable. Now in this way we may complete the given table. An astrologer's day has ironic elements where the astrologer pretends to have supernatural knowledge that coincidentally turns out to be the truth. Irony means a situation or statement characterized by a significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and what is meant. Find out the examples of irony from the story and write them down. One has been done for you. An astrologer's day या कथेमध्ये लेखकाने आयरॉनिकल एलिमेंट्स म्हणजेच उपहासात्मक भाषा वापरलेली आहे. उपहासात्मक भाषा म्हणजे ज्या प्रकारची माहिती सांगितलेली असेल त्याच्या विरुद्ध प्रकारचा अर्थ असतो. जसे की आपण म्हणतो दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. अशा प्रकारची भाषाशैली म्हणजेच उपहासात्मक भाषाशैली असते किंवा ज्याला म्हणतो आपण आयरनी. इन ॲन आयरनी द फॅक्ट्स सीम स्ट्रेंज अँड अम्युझिंग. An irony is a way of speaking that shows the opposite of what you say. आपण जे काही सांगतो त्याच्या विरुद्ध अर्थ निघत असतो. अशा प्रकारचं जे काही भाषिक कौशल्य असेल की ज्याला म्हणतो आपण आयरनी. जसे की जर आपण एखाद्याला म्हटलं तू खूप शहाणा आहेस रे, तर या ठिकाणी तू खूप शहाणा आहेस रे अशा प्रकारचं वाक्य याचा अर्थ असतो तू मूर्ख आहेस. याला म्हणतो आपण आयरनी किंवा उपहासात्मक भाषाशैली. किंवा आणखी काही उदाहरणं पहा. द पोलीस स्टेशन गेट्स रॉब्ड. अ मॅरेज काउन्सिलर फाइल्स फॉर डिवोर्स. अ पायलट हॅज फिअर ऑफ हाईट्स. नाव दीज आर एक्झाम्पल्स ऑफ आयरनी. या ठिकाणी आपल्या या कथेमध्ये काही असे आलेले एक्सप्रेशन्स आहेत किंवा काही माहिती आहे की जी आहे आयरॉनिकल. One fact of irony is given to us. ते पहा. He knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself the next minute. हा जो कथेमधील ज्योतिषी आहे की त्याला ज्योतिषीविषयी काहीही ज्ञान नसतं. इतकंच नाही तर त्याला पुढच्या क्षणाला त्याच्यासोबत काय घडणार आहे हे पण त्याला कळत नसतं. नाव दिस इज सिच्युएशन ऑफ आयरनी.
Now see another instance of irony. The stranger consults the astrologer to know the man who tried to kill him, and the astrologer himself is the culprit. कथेमधील जो स्ट्रेंजर आहे की याचं नाव आहे गुरु नायक, तो ज्योतिषाकडे जातो गुन्हेगाराला शोधण्यासाठी आणि स्वतः ज्योतिषी हाच तो गुन्हेगार असतो. नाव दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ आयरनी. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड्स आर यूज्ड. काउरी शेल्स, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. कोड मिक्सिंग म्हणजे इंडियन वर्ड्स और रिजनल वर्ड्स आर यूज्ड इन इंग्लिश. जे काही प्रादेशिक शब्द असतील ते शब्द जेव्हा इंग्रजी भाषेमध्ये आपण वापरतो याला म्हटलं जातं कोड मिक्सिंग. CODE. कोड मीन्स लँग्वेज. नाव इट इज मिक्सचर ऑफ डिफरंट लँग्वेजेस. या कथेमध्ये अनेक शब्द आलेले आहेत की जे इंडियन वर्ड्स आहेत ज्यांचा वापर इंग्लिशमध्ये केलेला आहे. नाव सी द लिस्ट ऑफ सच एक्झाम्पल्स ऑफ कोड मिक्सिंग. आना, चिरूट, जुटका, प्यॉल. नाव दीज आर एक्झाम्पल्स ऑफ कोड मिक्सिंग. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. देर आर सम फ्रेजेस वेअर the word crown is used with different shades of meaning. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. या ठिकाणी तुम्हाला काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि या प्रत्येक फ्रेजमध्ये क्राऊन हा शब्द आलेला आहे आणि या प्रत्येक फ्रेजमध्ये द वर्ड क्राऊन हॅज अ डिफरंट शेड्स ऑफ मीनिंग. तेव्हा या दिलेल्या वाक्यामध्ये आपणाला योग्य त्या फ्रेजेस निवडायचे आहेत आणि लिहायचे आहेत. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा. टू क्राऊन द इफेक्ट ही ओन्ड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. इथं टू क्राऊन द इफेक्ट दिस इज अ फ्रेज. नंतर पुढे दिलेलं वाक्य पहा. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. Amitabh has given an awesome movies throughout 5 decades, but his crowning achievement is his performance in the movie Black. In her pursuit of success, Radha has distanced herself from her family. Her fame has become a real crown of thorns. They threw a wonderful party for me with costumes, games, and to crown the effect, my favorite kind of ice cream. Medical science has great inventions, but organ transplantation is definitely a crowning achievement for human beings. Now, in this way, we may use these phrases in the given sentences. A4. Word usage. Use the words given in the brackets and rewrite the sentences. इथं काही वाक्य दिलेले आहेत आणि प्रत्येक वाक्याच्या समोर एक कंसामध्ये दिलेला शब्द आहे. हा शब्द आपण या वाक्यासाठी या वाक्यामध्ये वापरला पाहिजे. परंतु वाक्यामध्ये हा शब्द वापरल्यानंतर वाक्याचा अर्थ आणि वाक्याचा काळ बदलता कामा नये. ही या ठिकाणी अट असतील. नाउ सी द गिवन सेंटेन्सेस. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड. into the bracket the word is given enhancement. तेव्हा वाक्यामध्ये एनहान्समेंट हा शब्द आपण वापरला पाहिजे. नाउ सी द आन्सर. देअर वॉज कन्सिडरेबल एनहान्समेंट इन द पॉवर ऑफ हिज आईज. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. वी हॅव टू यूज वर्ड वर्कड. ही हॅड worked out an analysis of mankind's troubles. पुढचं वाक्य पहा. He knew what was going to happen to himself next minute. Happening. वाक्यात शब्द आला पाहिजे happening. He knew what could be happening to himself next minute. If you find my answers satisfactory, will you give me 5 rupees? Word satisfaction. If you find satisfaction in my answers, will you give me 5 rupees? He shook his head regretfully. शब्द वापरून वाक्यामध्ये आपल्याला रिग्रेट.
He shook his head with regret. पुढचं वाक्य पहा. It was a bewildering crisscross of light rays. We have to use the word bewildered. He was bewildered by the crisscross of light rays. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. Use the word enthusiastically. Answer. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other enthusiastically. You tried to kill him. शब्द आहे पहा इथं किलिंग. You tried killing him. I will prepare some nice stuff for her. Use the word preparation. इथं आन्सर असेल I will make a preparation of some nice stuff for her. आणि शेवटचं वाक्य पहा. The other groaned on hearing it. Use the word heard. The other groaned when he heard it. Now see the activities based on writing skills. Page number 12. A5. Prepare a speech on science and superstitions. Now here we have to prepare a speech on science and superstitions. Now see the answer. Honorable Principal, teachers and friends, today on the occasion of the Science Day, February 28th, I am going to deliver a short speech on science and superstitions. Science is based on facts and rational thinking. We have been making progress because of science. Scientific attitude boosts science. Nowadays, people live happy and prosperous life because of literacy, scientific attitude, and science. Superstitions are blind faiths. Such faiths are not based on rational thinking. Superstitions oppose science and scientific attitude. There are many superstitions in the world, such as hanging lemon and chili on the entrance of shops, houses, etc. A cat crossing our path. Don't cut hair on a certain day. Throwing coins in rivers. Such are superstitions. People consider some superstitions bring good luck, whereas some bring bad luck. Friends, follow the path of science and technology. This is the path of light. Give up superstitions, preventing science and scientific attitude. Say no to superstitions. Thank you. Now, in this way, we may prepare a short speech on the topic science and superstitions. Now, see the another activity. Read the following proverbs, share your views, and expand the ideas. This activity is also called expansion of ideas. Some ideas are given here, and we have to expand the given ideas. दिलेला जो काही एक प्रोव्हर्ब आहे, या प्रोव्हर्बचं आपण इथं जे काही म्हणतो आपण एक्सपॅन्शन ऑफ आयडिया हे इथं केलं पाहिजे. Now see the first proverb. Actions speak louder than words. म्हणजे माणसाची केलेली कृती ही शब्दापेक्षा मोठी असते. हे या प्रोव्हर्बचा अर्थ आहे. तेव्हा याचं जे काही असेल अधिक माहिती किंवा एक्सपॅन्शन आपण सांगू शकतो. ते उत्तर पहा. Actions speak louder than words. Man is a social animal. We interact with people by speaking. Some people give excessive importance to speech. They speak pleasant words to all and try to impress others. But people don't give importance to spoken words. They look at our good deeds or our good actions. We are judged by our actions and not by our words. There are many great people in our history who became great because of their actions and not because of their speeches. Rajaram Mohan Roy, Mahatma Gandhi, Dr. Ambedkar became great because of their actions. So,
We must give importance to good behavior or good actions. Children imitate parents. All parents tell good things to their children, but they ignore the words of parents. They observe the actions of their parents and try to do the same things. Politicians make loud speeches during elections, but people ignore their words and look at their actions before casting votes. We must give more importance to actions than words. पुढची प्रवर्ब पहा. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. आपला चेहरा म्हणजे मनाचे प्रतिबिंब असते. याविषयी एक्सपॅन्शन ऑफ आयडिया अधिक माहिती पहा. फेस रीडिंग इज अ स्किल. वी ट्राय टू अंडरस्टँड अ पर्सन बाय ऑब्झर्विंग हिज ऑर हर फेस. इफ वी लुक ॲट द पर्सन केअरफुली वी मे अंडरस्टँड the reality of that person. Face reading is a type of communication. It is very difficult to hide our emotions. Whatever is going on in our mind, it appears on the face. If a person is sad, how can he or she smile? If a person is happy, how he or she can weep? Some people try to hide their emotions and feelings. Usually, people hide their sad emotions. They try to show that they are happy and they are rich. It is said that people wear faces like dresses, but a clever person understands reality by observing their faces. So, it is said that the face is the index of the mind. Now, see the next proverb. Speech is silver and silence is golden. या ठिकाणी बऱ्याच वेळा काहीतरी बोलण्यापेक्षा आपण शांत राहणं किंवा न बोलणं हे अतिशय चांगलं असतं. या अर्थाची ही प्रवर्ब आहे. तेव्हा या ठिकाणी तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकाल. नाव सी द पॉईंट्स. स्पीच शोज आवर थॉट्स अँड आयडियाज. वी स्पीक क्विकली अँड हर्ट अदर्स. ॲट द डिफिकल्ट टाईम keep quiet and think. Speaking without understanding a problem creates other problems. Silence is golden at such moments. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकाल. सी द नेक्स्ट प्रॉव्हर्ब. आर्ग्युमेंट इज द वर्स्ट काइंड ऑफ कम्युनिकेशन. आर्ग्युमेंट म्हणजेच वादविवाद घालणे ही वाईट असते. या अर्थाची ही प्रॉव्हर्ब आहे. मग इथे दिलेले पॉईंट्स पहा. Arguments hurt people. Listen to others. Try to understand the situation. Speak softly. Avoid arguments. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकाल. नाव सी द नेक्स्ट प्रॉव्हर्ब अगेन. ॲटिट्यूड्स आर द रिअल फिगर्स ऑफ स्पीच. ॲटिट्यूड म्हणजेच दृष्टिकोन हा एक अलंकार आहे. या अर्थाची प्रॉव्हर्ब आहे. दिलेले पॉईंट्स पहा. Positive attitude makes good relations. Good manners and good attitude will make the world wonderful. Gestures, body language, good manners and attitudes are figures of speech. Figures of speech make the language decorative and attitudes make our lives decorative. या मुद्द्याच्या आधारे तुम्ही माहिती लिहू शकाल. आणि दिलेली शेवटची प्रॉव्हर्ब पहा. The wise man he has long ears and a short tongue. याचा अर्थ असेल की शहाणे लोक हे जास्त ऐकतात आणि कमी बोलतात. तेव्हा या प्रॉव्हर्बविषयी तुम्ही स्पष्टीकरण सांगू शकाल. काही नमुन्यादाखल दिलेले पॉईंट्स पहा. वाईज पीपल लिसन मोर अँड स्पीक लेस. रिमेन सायलेंट अँड जज द सिच्युएशन. फूल्स speak a lot and listen less. Empty vessels make much noise. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही याचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकाल. Dear children, for more videos subscribe my YouTube channel. Thank you for watching. Have a nice day.